नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VHG म्हणजे विश्वजित सर गुरुकुलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण रविवारची सिरीज चालू केली होती. कुठली सिरीज होती ती? चालू घडामोडी. या सिरीज मध्ये मागील रविवारी आपण जानेवारी 2026च्या सर्व चालू घडामोडी बघितल्या होत्या. मध्यंतरी एका रविवारमध्ये म्हणजे मागच्या रविवारमध्ये माझ्या मागे थोडी धावपळ होती, त्यामुळे मला काही व्हिडिओ तुमच्या समोर आणता आला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज या रविवारी मात्र मी तुमच्या समोर फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी घेऊन आलो आहे. मित्रांनो, प्रत्येक रविवारी आपण प्रत्येक महिन्याची एक सिरीज घेणार आहोत. या MPSC गट क साठी ज्या काही सर्व पोस्ट आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची पोस्ट म्हणजे तुम्ही जी देतायत ग्राम महसूल अधिकारी किंवा इतर ज्या काही सर्व पोस्ट आहेत, या सर्वांसाठी आजचा लेक्चर खूप उपयुक्त आहे. कारण मी एक गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, 101% यातील दोन प्रश्न तरी तुम्हाला त्या परीक्षेमध्ये विचारले जातील. चला मित्रांनो, व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, कुठल्याही पद्धतीचा वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर. फेब्रुवारी महिन्यातील हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो, कारण याच्या बाबत पूर्णपणे डिटेल, ब्रिक्स म्हणजे काय याच्या बाबतीत पूर्णपणे डिटेल मी जानेवारी 2026 चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तुम्ही मागच्या रविवारचा लेक्चर बघू शकता. आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला हे लेक्चर दिसतील. तर चला आता आपण सुरुवात करतोय. फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित केलेली पहिली ब्रिक्स शेर्पाज आणि सूत शेर्पाज बैठक कोणत्या शहरात झाली? मित्रांनो, शेर्पाजचा अर्थ काय होतो? ब्रिक्स शेर्पाज. शेर्पाज म्हणजे काय? मुख्य, प्रमुख. हे ब्रिक्सचे जे काही मुख्य आहेत, ते प्रमुख आहेत ते, आणि सूत शेर्पाज म्हणजे उपप्रमुख, त्यांच्या सोबत असणारे, यांची बैठक कोणत्या शहरात झाली होती? मित्रांनो, याचं उत्तर आहे नवी दिल्ली. दिनांक 9 ते 10 फेब्रुवारी या दरम्यान, आहे की नाही, या दिवशी काय केलं गेलं होतं? तर या ब्रिक्स शेर्पाज आणि सूत शेर्पाज यांची बैठक नवी दिल्ली इथे झालेली होती. ती कुठली? पहिली बैठक. लक्षात राहील मित्रांनो. चला दुसरा प्रश्न बघूया. मित्रांनो, जी काही बैठक झाली होती, या बैठकीचं अध्यक्षस्थान आपल्याला इथं दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे. फेब्रुवारी 2026 मधील ब्रिक्स शेर्पाज बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? मित्रांनो, त्या अध्यक्षस्थान कोणी भूषवले? सुधाकर दलेला. सुधाकर दलेला यांनी ब्रिक्स शेर्पाज, आहे की नाही, या बैठकीचं काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. ते कोणते होते? भारताचे. तुम्हाला माहिती आहे भारताला यामध्ये काय मिळालं होतं? अध्यक्षस्थान मिळालेलं होतं. चला प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. तिसरा प्रश्न, ब्रिक्स शेर्पाज बैठकीत खालीलपैकी कोणत्या विषयावर सहकार्याला प्राधान्य देण्यात आले? मित्रांनो, ब्रिक्स शेर्पाज म्हणजे ब्रिक्स या विषय हा तुम्हाला खूप फिक्सच आहे परीक्षेसाठी. त्यावर कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचा. ब्रिक्स शेर्पाज बैठकीत खालीलपैकी कोणत्या विषयावर सहकार्याला प्राधान्य देण्यात आले? मित्रांनो, आरोग्य, हवामान बदल आणि कृषी या तिन्ही गोष्टींना, एवढंच नाही तर आरोग्य, कृषी, हवामान बदल, ऊर्जा, नवोपक्रम, ज्याला नवीन उपक्रम म्हणतो, आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या सर्वच क्षेत्रांवर भर देण्यात आलेली होती. लक्षात राहील मित्रांनो. लक्षात ठेवा, ब्रिक्स वाचा. कारण ब्रिक्स साठी या वर्षी तुम्हाला एक तरी प्रश्न किंवा 2 तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेला 100% विचारले जातील. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जनरल नॉलेजचा खूप सुंदर प्रश्न आहे. जे दिन महत्वाचे आहेत ते दिन विशेष आपल्या लक्षात पाहिजेत. सांगा बरं, राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय दिन, विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि का बरं? बघा, 28 फेब्रुवारी 1928 रोजी तर CV रमन यांच्या रमन इफेक्टचा शोध जाहीर केला गेला होता. म्हणून CV रमन यांच्या या दिवसासाठी, आहे नाही, मुख्य दिवस, या दिवसासाठी काय केला जातोय? म्हणजे कुठला? 28 फेब्रुवारी 1928 मध्ये
म्हणून त्या दिवसापासून जो रमन इफेक्ट आहे तो काय आहे, प्रसिद्ध आहे. म्हणून त्या दिवसापासून 28 फेब्रुवारी हा दिवस आपल्याला विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात राहील मित्रांनो? ओके, डन करा, लाईक करा. ओके, चला आता बघूया पुढचा प्रश्न. बघा, मग तुमच्या लक्षात आलंच असेल तरी सुद्धा हा प्रश्न घेऊन आलोय. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? है की नाही? जो काही वैज्ञानिक जो शोध आहे तो वैज्ञानिक शोध तुम्हाला लिहायचा रमन इफेक्ट म्हणून, सी.व्ही. रमन, है की नाही, यांचा रमन इफेक्ट या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. मग मित्रांनो तुम्ही म्हणाल आता मगाशीच प्रश्न घेतला त्याच्यामध्ये एवढी डिटेल दिली, त्याच्यामध्ये अजून एक शब्दाची डिटेल आहे बघा. 1930 लक्षात ठेवायचं. काय? 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार या सी.व्ही. रमन यांना मिळालेला आहे. रमन इफेक्ट हा जो शोध आहे या शोधामुळे सी.व्ही. रमन आहेत यांना काय केलं आहे, 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात राहील? ओके, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं, है की नाही? तर त्या ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? मित्रांनो खूप महत्वाचं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं राष्ट्रपती भवनामध्ये स्वागत केलं. कधी केलं माहिती मित्रांनो? 21 फेब्रुवारीला. 21 फेब्रुवारी 2026 मध्ये जे काही राष्ट्रपती भवनामध्ये जे काही त्यांचं स्वागत केलं ते राष्ट्राध्यक्ष कोण होते मित्रांनो? तर ते कोण होते? मिशेल टेमर. सॉरी मित्रांनो, इथे एक थोडी मिस्टेक झाली आहे. ते कोण होते? तर लुईस इनासिओ लुला दा सिल्वा. बी नंबर, लुईस इनासिओ लुला दा सिल्वा. आणि आपल्या ज्या काही भारताच्या राष्ट्रपती होत्या त्या कोण होत्या? द्रौपदी मुर्मू. या द्रौपदी मुर्मांनी काय केलं गेलंय तर ब्राझीलचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत लुला दा सिल्वा, लक्षात ठेवायचं. काय याचं पटकन काय लक्षात ठेवायचं? लुला दा सिल्वा यांचं काय केलेलं आहे तर स्वागत केलेलं आहे. लक्षात राहील मित्रांनो? इथे थोडस एक मिस्टेक झाली. सी आणि डी हे ऑप्शन द्यायचे होते, आहे की नाही, ते थोडे काय झाले मिक्स झालेले आहेत. हरकत नाही, याचं उत्तर लक्षात ठेवा तुम्ही. कुठले राष्ट्राध्यक्ष कोण होते? ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष तर राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा. हे बघा, लुईस इनासिओ लुला दा सिल्वा. कोण होते आपले राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू यांनी 21 फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. लक्षात राहील? ओके, चला पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 7. लुला दा सिल्वा हे जे आहेत ना मित्रांनो हे 80 वर्षाचे आहेत बरं का. हा, लक्षात ठेवायचं म्हणजे तुमचं लगेच नाव लक्षात राहील. लुला दा सिल्वा, लुईस इनासिओ लुला दा सिल्वा. चला 6वा प्रश्न बघूया आपण. 7वा प्रश्न बघतोय बघा मित्रांनो. 7वा प्रश्न त्याच 6व्या प्रश्नाच्या आधारित आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षाच्या भारत भेटी दरम्यान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख करण्यात आला? ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटी दरम्यान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख करण्यात आला? बघा, भारत ब्राझील सहकार्य व्यापार, संरक्षण, अवकाश, जैव इंधन, कृषी आणि डिजिटल क्षेत्र या क्षेत्रापर्यंत विस्तारलेल्या असल्याचा याच्यामध्ये काय केलंय नमूद केलेलं आहे. म्हणजे काय काय? संरक्षण आहे, अवकाश आहे, जैव इंधन आहे, काय नाही, कृषी आहे आणि डिजिटल क्षेत्र. वरील प्रमाणे सर्व वरील सगळे त्यांचा उल्लेख त्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं भारत भेटी दरम्यान या विविध क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. चला 8वा प्रश्न बघूया मित्रांनो.
राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 निर्मित पंतप्रधानांनी कोणत्या बाबीवर विशेष भर दिला? राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 मगाशीच बघितलं आपण, आहे की नाही? याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी बघा. वैज्ञानिक दृष्टिकोन, ओके. संशोधन व नवोपक्रम, ओके. युवकांना विज्ञानाकडे प्रोत्साहन, ओके, आहे की नाही? वैज्ञानिक जिज्ञासा, या सगळ्याच गोष्टीवर काय केलं आहे तर विशेष भर दिला गेलेला होता. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9 बघूया. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? मित्रांनो लक्षात ठेवायचं, सी रामन जे आहेत है नाही, आणि रामन इफेक्ट मगापासून आपण बघतोय, ही जोडी काय आहे? योग्य आहे. बाकी काय सगळ्या चुकीच्या आहेत. तुम्ही है नाही, बैठक कुठे झाली हे तुम्हाला हा प्रश्न घेतला होता. अध्यक्ष कोण होते हा तुम्हाला प्रश्न घेतला होता. नॅशनल सायन्स डे कुठला आहे हा तुम्हाला प्रश्न घेतला होता, है की नाही? मग याच्यामध्ये तुम्हाला लगेच सांगता येईल की जोडी कोणती योग्य आहे. तर रामन इफेक्ट, सी रमन ही जोडी काय आहे? योग्य आहे. चला पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 10 बघा. मगाशी घेतलेल्या सर्व प्रश्नांच्या वर तुम्हाला एक नजर टाकायची, जे पुढील विधान विचारात घ्या. काय? फेब्रुवारी 2026 मध्ये ब्रिक्स शेर्पाच बैठक नवी दिल्ली येथे झाले, बरोबरच आहे. नॅशनल सायन्स डे हा 28 फेब्रुवारी साजरा केला जातो, बरोबर आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये भारताला भेट दिली, हे पण बरोबर आहे. मित्रांनो तिन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. आणि तिन्ही विधाने तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये महत्वाचे आहेत, इम्पॉर्टन्स आहेत. लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो, पुढचा 11वा प्रश्न जरा वेगळा आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात आयोजित AI इम्पॅक्ट समिट 2026, लक्षात ठेवायचं. काय? AI इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कोणत्या ठिकाणी करण्यात आले मित्रांनो? हे आयोजन जे आहे ना मित्रांनो, 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत मंडपम जे नवी दिल्ली आहे येथे आयोजन करण्यात आलं होतं. लक्षात राहील. फेब्रुवारी 2026 म्हणजे कधी? 16 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान AI इम्पॅक्ट समिट 2026 कुठे? भारत मंडपम नवी दिल्ली. लक्षात राहील. ओके डन करा, लाईक करा. बघा त्यावरच आधारित प्रश्न घेतलाय परत 12वा. AI इम्पॅक्ट समिट 2026 चा मुख्य उद्देश कोणता होता? कोणता होता मित्रांनो? बघा जबाबदार, हे परिषदेत सुरक्षितता, जबाबदार, सर्वसमावेश आणि लोकहिताभिमुख कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणे. आता आपण वापरतो ना AI, जबाबदार, सर्वसमावेशक आणि लोकहिताभिमुख कृत्रिम बुद्धिमत्ता. AI म्हणजे काय रे मित्रांनो? कृत्रिम बुद्धिमत्ता. या कृत्रिम बुद्धिमत्तेला काय करायचंय? प्रोत्साहन द्यायचं आहे. हा त्याचा उद्देश होता. लक्षात राहील. ओके चला प्रश्न आता पुढचा बघू. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि ब्राझील यांनी कोणत्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार केला? मित्रांनो बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, जो भारत आणि ब्राझील यांनी काय केलं आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये काय केलं आहे? सहकार्य वाढवण्यासाठी काय केलंय? करार केलेला आहे, है की नाही? लक्षात ठेवायचं महत्वाचं जे काही खनिजे आहेत, या खनिजांच्या पुरवठा साखळीला बळकटी देण्यासाठी या सहकार्यामध्ये काय केला होता? करार केला गेलेला होता. क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर म्हणजे दुर्मिळ, रेअर अर्थ एलिमेंट्स या गोष्टींकडे काय केलं होतं? तर पुरवठा कसा वाढेल, त्यांना बळकटी कशा मिळतील, यासाठी महत्वाचा करार करण्यात आला होता. क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्स. ओके लक्षात राहील. भारत ब्राझील यांची फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही बैठक झाली त्यावेळेस काय केला गेला होता? करार करण्यात आलेला होता. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील पहिली LNG
डिझेल ड्युअल फ्युअल डेमो ट्रेन कोणत्या शहरातून कार्यान्वित करण्यात आली? बघा काय सांगितलंय. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील पहिली LNG म्हणजे डिझेल ड्युअल फ्युअल डेमो ट्रेन कोणत्या शहरातून कार्यान्वित करण्यात आली? कोणत्या शहरातून मित्रांनो? अहमदाबाद. कुठे? साबरमती. भारतीय रेल्वेने साबरमती येथून पहिली रेल्वे पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डेमो सुरू केलेली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये. लक्षात ठेवा कुठे? अहमदाबाद जे साबरमतीमध्ये आहे. लक्षात राहील. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न त्यावरच आधारित आहे. LNG जी काही डेमो आहे की नाही सुरू करण्यामागील प्रमुख उद्देश कोणता आहे? कुठला उद्देश आहे बघा मित्रांनो? इंधनाची बचत आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे ही महत्वाची त्यामागे उद्देश आहे. या उपक्रमामुळे इंधन कार्यक्षमता वाढते आणि पर्यावरणीय परिणाम कमी होतो. मित्रांनो इंधन बचत आणि कार्बन उत्सर्जन कमी कसलं उद्देश आहे? LNG डिझेल ड्युअल फ्युअल डेमो. ओके चला डन करा, लाईक करा. पुढे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिली नमो भारत RRTS सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? नमो भारत RRTS कुठे? मेरठमध्ये. दिल्लीतील मेरठ RRTS प्रकल्पाअंतर्गत मेरठमध्ये नमो भारत सेवा सुरू करण्यात आली. लक्षात राहील. नमो भारत मेरठ दिल्ली मेरठ. ओके चला पुढचा प्रश्न. नमो भारत ही सेवा कोणत्या प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण आहे? काय विचारलंय? नमो भारत ही सेवा कोणत्या प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण आहे? बघा मित्रांनो RRTS म्हणजे काय? जेव्हा आपण बोलतो RRTS कशी वाचलं आपण नमो भारत RRTS हेच ते वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण आहे. RRTS म्हणजे काय? रिजनल रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम RRTS. म्हणजेच काय? नमो भारत ही शहरादरम्यान जलद प्रवासी वाहतुकीसाठी विकसित करण्यात आलेली RRTS सेवा आहे. रिजनल रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम RRTS. लक्षात राहील. ओके सगळे प्रश्न एकमेकांवर डिपेंड आहेत मित्रांनो. म्हणजे इथे जर तसं जर बघायला गेला तर 2-3च टॉपिकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की नाही. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 17. 18 बघूया आता. बघा मित्रांनो 18वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने जाहीर केलेला कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्बन ट्रेडिंग प्रोग्राम काय? कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्बन ट्रेडिंग प्रोग्राम चा मुख्य हेतू काय आहे? कार्बन आला म्हणजे याचा अर्थ काय? कार्बन उत्सर्जनावर बाजाराधीन नियंत्रण आणणे. जे काही कार्बनाचं जे काही उत्सर्जन होतं ते उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. उद्योगामध्ये जे काही नाही उद्योगांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली होती. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्बन ट्रेडिंग प्रोग्राम 2026 फेब्रुवारी. ओके लक्षात राहील. डन डन. चला पुढचा प्रश्न क्रमांक 19 घेऊ. बघा त्याच संदर्भात आहे. कार्बन ट्रेडिंग प्रोग्राम च्या प्रारंभिक टप्प्यात खालीलपैकी कोणतं क्षेत्र समाविष्ट नव्हतं? सुरुवातीला ज्या टायमाला प्रारंभिक सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक क्षेत्र त्याच्यामध्ये संबंधित नव्हतं. ते क्षेत्र कुठलं समाविष्ट नव्हतं? तर वीज पॉवर सेक्टर. पॉवर सेक्टर हे त्याच्यामध्ये काय होतं? प्रारंभिक टप्प्यात वीज क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला नव्हता. हे क्षेत्र त्यामध्ये समाविष्ट नव्हतं. ओके चला प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया. बघा काय विचारलंय? फेब्रुवारी 2026 मध्ये AI इम्पॅक्ट सुमित. लक्षात ठेवा पुन्हा प्रश्न आणलाय.
AI इम्पॅक्ट सुमित संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? परिषद नवी दिल्ली येथे झाली, बरोबर आहे. परिषदेचा भर जबाबदार AI वर होता, बरोबर आहे. परिषद 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली, बरोबर आहे. म्हणजे तिन्ही पण गोष्टी या AI इम्पॅक्ट सुमित 2026 या संदर्भामध्ये बरोबर आहेत. चला पुढचा प्रश्न. मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे AI इम्पॅक्ट सुमित 2026च्या दरम्यान, आहे नाही? जो काही प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आहे. कशाबाबत? AI इम्पॅक्ट सुमित 2026 काय बघा. AI इम्पॅक्ट सुमित 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले अबुधाबीचे युवराज कोण होते? कोण होते अबुधाबीचे युवराज? कोण होते? शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान. हे 18 ते 19 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी भारताला भेट दिली आणि AI इम्पॅक्ट सुमित मध्ये सहभाग घेतला. शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान. लक्षात राहील, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, मगाशी अबुधाबीचे जे काही युवराज आले होते त्यांच्यावरच हा डिपेंड असा प्रश्न आहे. भारत UAE व्यापक सामरिक भागीदारी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नेत्याशी चर्चा केली? कोणत्या नेत्याशी चर्चा केली मित्रांनो? अबुधाबीचे युवराज. AI इम्पॅक्ट सुमित च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि अबुधाबीचे युवराज यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. लक्षात राहील? ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 23. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये भारत भेटी दरम्यान कोणत्या उपक्रमाचे उद्घाटन केले? ज्या वेळेस भारत भेटी दरम्यान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जे आहेत फ्रान्सचे कोण? मॅक्रॉन, इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यामध्ये जेव्हा भेट झाली त्यावेळेस कुठल्या उपक्रमाचं उद्घाटन केलं गेलं? कोणत्या उपक्रमाचं? इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2016. इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2016 या उपक्रमाचं उद्घाटन मुंबई येथे कुठे केलं गेलं? मुंबई येथे नरेंद्र मोदी आणि हे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत मॅक्रॉन फ्रान्सचे यांनी काय केलं आहे? तर इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2016 हे उद्घाटन केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 24. इमॅन्युअल मॅक्रॉन यांची फेब्रुवारी 2026 मधील भारत भेट कितवी अधिकृत भारत भेट होती? म्हणजे ज्यावेळेस भारतामध्ये जेव्हा ते आलेत त्यांची जी काही अधिकृत भेट आहे ती आता 2026 मध्ये जेव्हा ते आले, नाही कोण? मॅक्रॉन ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांची ही भारतामध्ये येण्याची कितवी भेट होती? तर कुठली भेट होती? कितवी? चौथी. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भारताची चौथी अधिकृत भेट होती. लक्षात राहील? ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 ते 27 फेब्रुवारी 2026 या वेळेमध्ये कोणत्या 3 राज्यांचा दौरा केलेला आहे? कुठल्या 3 राज्यांचा दौरा केला यांनी? कधी? 24 ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान. कोण? भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केलं? महाराष्ट्राचा दौरा केला, झारखंडचा दौरा केला आणि राजस्थान, म्हणजे ह्या 3 राज्यांचा दौरा या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेला आहे. लक्षात राहील मित्रांनो? ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. नॅशनल आरोग्य फेअर 2016, नॅशनल आरोग्य फेअर 2026 चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी केलं? कोणत्या ठिकाणी केलं मित्रांनो? शेगाव. हे कुठे आहे? बुलढाणा. बुलढाण्यामधील शेगाव येथे नॅशनल आरोग्य फेअर 2026 चं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे आणि ते राष्ट्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलं होतं, आयोजित केलं गेलं होतं आणि ते कुठे पार पाडलं गेलेलं आहे? शेगाव येथे पार पाडलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमध्ये कोणत्या लष्करी सरावास उपस्थिती लावली? कधी? 27 फेब्रुवारी 2026. कुठे लावली? बघा, कुठल्या हवाई दलाला एक लष्करी सरावास उपस्थिती लावली? तर एक्स वायुशक्ती या हवाई दलाच्या सरावाला त्यांनी उपस्थिती लावली. ते कुठं आहे? तर ते पोखरण येथे आहे. राष्ट्रपतींनी पोखरण येथे आयोजित एक्स वायुशक्ती या भारतीय हवाई दलाच्या सरावाला उपस्थिती लावली. लक्षात राहील मित्रांनो. प्रश्न आवडला असेल तर लाईक करा. चला पुढचा बघूया प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. मित्रांनो बघा, इथे हा प्रश्न पुन्हा आलाय. चला रिव्हिजन तर होईल तुमची. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि ब्राझील यांच्यात कोणत्या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला? क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्स या खनिजांच्या पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी त्यांनी काय केला होता? निर्णय घेतला होता. मग असेच बघितला आपण, प्रश्न रिपीट झालाय, सॉरी. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, AI इम्पॅक्ट सुमित 2026 बाबतीत मगाशीच आपण बघितलं आहे की नाही. कधी आयोजित केली होती? 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ही नवी दिल्ली येथे आयोजित केलेली होती. आता AI इम्पॅक्ट सुमित हा पॉइंट पूर्णपणे लक्षातच ठेवा. पूर्णपणे आपण मागच्या सर्व प्रश्नांच्या मध्ये यावर बरंचसं रिव्हिजन झालेलं आहे. 16 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान AI इम्पॅक्ट सुमित 2026 आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ते कुठं? नवी दिल्ली येथे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. खालीलपैकी कोणती जोडी अचूक जुळवलेली आहे? कोणती जोडी अचूक जुळवलेली आहे? तर याच्यामध्ये जी काही डी नंबरची जोडी आहे ना मित्रांनो, इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026, इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026, नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यामध्ये झालेला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन हे कुठले राष्ट्राध्यक्ष आहेत? तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे विसरायचं नाही. आणि ते उद्घाटन कुठे झालं होतं मित्रांनो? मुंबई मध्ये ते उद्घाटन झालेलं आहे. लक्षात राहील. ओके, चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. भारत फ्रान्स यांच्या भेटी दरम्यानचा पुन्हा एक प्रश्न आलेला आहे समोर. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत फ्रान्स संबंधांना कोणत्या नवीन स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला? मला माहितीच आहे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि भारतचे नरेंद्र मोदी, कोण? पंतप्रधान, यांच्यामध्ये जी काही भेट झाली, या भेटी दरम्यान एक निर्णय घेण्यात आला. कुठला? स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सगळं 2026 फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडी आहेत मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, हे तुम्हाला माहित झालं आता. फ्रान्स आणि भारत फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आलं होतं? मुंबई येथे करण्यात आलं होतं. कधी? 17 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा. 17 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे काही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे तिथं उद्घाटन केलं गेलेलं होतं. मुंबई. लक्षात राहील. ओके, पुढचा प्रश्न. भारत फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलेलं आहे? मित्रांनो, कुठल्या क्षेत्राला तिथं काय दिलं होतं? तर प्राधान्य दिलं होतं. तर बघा इथे दिलंय कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण AI म्हणतो, सायबर स्पेस, संशोधन आणि नवोपक्रम, आरोग्य, शिक्षण, शाश्वत विकास यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे वरील सर्व प्रकारच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 34. भारत फ्रान्स संयुक्त निवेदनानुसार फ्रान्सने 2030 पर्यंत किती भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे उद्दिष्ट जाहीर केलं आहे? मित्रांनो, 30,000 विद्यार्थ्यांचे, भारतीय फ्रान्सने 2030 पर्यंत 30,000 भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आकर्षित करण्याचं लक्ष्य जाहीर केलेलं आहे. 30,000 विद्यार्थी 2030 पर्यंत आपले फ्रान्सला जाणार आहेत मित्रांनो. कशासाठी? शिक्षणासाठी. ओके,
चला पुढचा प्रश्न बघा. हा जो उपक्रम आहे ना मित्रांनो, भारत फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत भारत इनोव्हेट्स 2026 उपक्रम, भारत इनोव्हेट्स 2026 उपक्रम कोणत्या देशात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली? कुठल्या देशात मित्रांनो? तर भारत फ्रान्स यांची भेट झाल्यानंतर फ्रान्सला ते आयोजित करण्याचं काय केलं आहे? घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे जून 2026 मध्ये भारतातील नाविन्यपूर्ण स्टार्टअपचे सादरीकरण फ्रान्समध्ये करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे फेब्रुवारीमध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न. एआय इम्पॅक्ट सुमित 2026 दरम्यान भारताने एआय संदर्भात कोणत्या तत्वावर भर दिला? कुठल्या तत्वावर भर दिला? एआय फॉर ऑल. जे काही एआय जे आहे ते सर्वांसाठी, म्हणजे सर्वसमावेश, विश्वासार्ह आणि सर्वांसाठी उपलब्ध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या संकल्पनेवर भर दिला. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी. ओके, लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न. एआय इम्पॅक्ट सुमित 2026 च्या शेवटी कोणती घोषणा स्वीकारण्यात आली? कोणती घोषणा स्वीकारण्यात आली? न्यू दिल्ली डिक्लेरेशन ऑन एआय इम्पॅक्ट. लक्षात राहील, न्यू दिल्ली डिक्लेरेशन ऑन एआय इम्पॅक्ट. परिषदेच्या शेवटी एआय संदर्भातील जागतिक सहकार्यावर आधारित न्यू दिल्ली डिक्लेरेशन ऑन एआय इम्पॅक्ट स्वीकारण्यात आली. चला पुढचा प्रश्न बघूया. भारत फ्रान्स संयुक्त निवेदनानुसार भारताला 2026 मध्ये कोणत्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले? कुठल्या शिखर परिषदेसाठी? G7 सुमित. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जे काही मॅक्रॉन आहे यांनी भारताला फ्रान्समध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. चला जायचं मग. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, यांची जी भेट झाली ना, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, ही भारत भेटसाठी अधिकृत अशी भेट झाली. ती किती होती? चौथी. मगाशी प्रश्न रिपीट झालेला आहे. 2-3 प्रश्न मित्रांनो रिपीट झालेत घाईमध्ये. हरकत नाही, थोडी मेहनत घ्यावी लागते. पटकन एखादा प्रश्न रिपीट होतो. चला पुढचा प्रश्न बघूया. चला मित्रांनो, एक रिपिटेशन साठी, तुम्हाला रिव्हिजन होण्यासाठी एक प्रश्न टाकलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 चे उद्घाटन मुंबई इथे झाले. बरोबर आहे. भारत फ्रान्स संबंधांना स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्तर देण्यात आला. बरोबर आहे. एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये न्यू दिल्ली डिक्लेरेशन स्वीकारण्यात आली. अगदी बरोबर आहे. तिन्ही पण काय आहेत? योग्य आहेत. 2026 मध्ये तिन्ही विधानं काय आहेत? फेब्रुवारी 2026 साठी घटनांवर योग्य अशी आधारित आहेत. चला पुढचा प्रश्न. एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन कोणत्या तारीख दिलेली आहे मित्रांनो? कालावधी दिलाय. कोणत्या याच्यामध्ये करण्यात आलं? कधी करण्यात आलं? 16 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान. ओके, कुठे? नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे केलं. नवी दिल्ली भारत मंडपम येथे आयोजित केलं गेलं होतं एआय इम्पॅक्ट समिट 2026. कधी? 16 ते 20 फेब्रुवारी 2026 च्या दरम्यान. चला पुढचा प्रश्न. एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य कोणते होते? सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य मित्रांनो, ग्लोबल साऊथ मधील अशा स्वरूपाची पहिली जागतिक एआय परिषद. जी काही परिषद झाली ही ग्लोबल साऊथ मधील अशा स्वरूपाची पहिली जागतिक एआय परिषद होती मित्रांनो. लक्षात राहील. ओके, चला पुढचा प्रश्न क्रमांक 43 बघू. एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारताने कोणत्या प्रकारच्या एआय विकासावर भर दिला? मित्रांनो, कुठला? ओपन म्हणजे मुक्त एआय, इन्क्लुसिव्ह सर्वसमावेशक आणि रिस्पॉन्सिबल जबाबदार अशा 3 प्रकारच्या विकासावर भर दिलेला आहे. भारताने सर्वसमावेशक, जबाबदार आणि मुक्त एआय परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली. मित्रांनो बघा, एआय इम्पॅक्ट समिट त्याच्यात मला वाटतं ना 3 ते 4च विषय महत्वाचे झालेत फेब्रुवारी 2026 मध्ये.
आणि ते 3 ते 4 विषय तुम्हाला लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही. त्याच्यावरील सर्व प्रश्न आपण घेतोय. चला पुढचा प्रश्न बघूया. आवडलं तर मित्रांनो नक्कीच लाईक करा. चला पुढचा प्रश्न. AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान भारताने किती सार्वजनिक डेटा सेट AI संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली? इंडिया AI मिशन अंतर्गत AI संशोधनासाठी मित्रांनो 7,000 सार्वजनिक डेटा सेट उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. लक्षात राहील? डन करा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रिझर्व्ह बँकेवर तुम्हाला प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2026च्या पतधोरण बैठकीत रेपो दराबाबत कोणता निर्णय घेतला? रेपो दराबाबत मित्रांनो तटस्थ भूमिका ठेवत रेपो दर हा 5.25% वर कायमच ठेवला. तटस्थ भूमिका म्हटलं की आहे तो दर त्याच ठिकाणी तेवढाच ठेवायचा, वाढवायचा नाही आणि कमी पण नाही करायचा. लक्षात राहील? आरबीआय रेपो धोरण 5.25% तटस्थ कायम ठेवला. चला पुढचा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये आरबीआयने बँकिंग ग्राहक संरक्षण दरम्यान कोणती महत्वाची सूचना प्रसिद्ध केली? आरबीआयने काय केलं? जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या संरक्षणासंदर्भामध्ये कोणती महत्वाची सूचना प्रसिद्ध केली गेली? फसवणूक भरपाई, जे काही फ्रॉड होतात त्यांच्या संदर्भात भरपाई संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे प्रस्तावित केलेली आहे. आरबीआयने फसवणूक भरपाई आणि चुकीच्या विक्री संदर्भातील मार्गदर्शक तत्वाचा प्रस्ताव मांडलेला होता. आरबीआय विषय इथे नवीन आलेला आहे. चला पुढचा बघूया प्रश्न. प्रश्न क्रमांक 48 कडे जातो आपण. बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये वर्ल्ड वेटलँड डे ची थीम कोणती होती? चला तुम्हाला काय करायचंय, तर ही जी काही थीम आहे जागतिक आर्द्रभूमी, वेटलँड अँड ट्रॅडिशनल नॉलेज ही त्याची थीम होती. जागतिक आर्द्रभूमी दिन हा जो आहे तो हा दिन वेटलँड अँड ट्रॅडिशनल नॉलेज या विषयावर साजरा करण्यात आलेला होता. साजरा करण्यात आलेला आहे. कधी? 2 फेब्रुवारी. कधी केलेला आहे? 2 फेब्रुवारी. लक्षात राहील? चला पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो मेरिटचा प्रश्न परत इथे तुम्हाला टाकलाय बघा. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील पहिली नमो भारत सेवा कोणत्या कॉरिडॉरशी संबंधित होती? सांगितलं तुम्हाला RRTS दिल्ली मेरठ, है की नाही? दिल्ली गाझियाबाद मेरठ रिलीजन रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम RRTS कॉरिडॉरवर सेवा होती. एक वाक्य पाठ केलं तर मागचे सगळे ज्याच्यावरचे प्रश्न तुमचे पाठ होऊन जातील. चला आता आपण बघूया शेवटचा प्रश्न. एक रिव्हिजन साठी तुम्हाला शेवटचा प्रश्न घेऊन आलो मित्रांनो. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ऑल इम्पॅक्ट सुमित 2026 चे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली येथे झाले. एकदम बरोबर. वर्ल्ड वेटलँड डे 2026 ची थीम वेटलँड्स अँड ट्रॅडिशनल नॉलेज होती. बरोबर. आरबीआयने फेब्रुवारी 2026 मध्ये रेपो दर 5.25% वर कायम ठेवला. तिन्ही पण घटना काय आहेत? योग्य आहे. लक्षात आलं मित्रांनो? खूप सोपे प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो. यातील तुम्हाला 2 ते 3 प्रश्न परीक्षेला 100% विचारले जाणार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर नक्कीच काय करा, लाईक करा आणि मला तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि पुढच्या रविवारी मार्च 2026 च्या चालू घडामोडी बघण्यासाठी पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट पहा. संध्याकाळी 6 वाजता आपल्या मार्च 2026 च्या चालू घडामोडी तुम्हाला दिसतील. खूप खूप धन्यवाद.